मंत्रिपद जाऊन 5 महिने उलटले तरीही धनंजय मुंडेंनी सातपुडा हे शासकीय निवासस्थान रिकामं केलेलं नाही। मुंबईमध्ये आपलं कुठेही घर नसल्याने बंगला सोडला नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं। असं असताना गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्जासह दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी मुंबईमध्ये गिरगाव चौपाटीवर असलेल्या सदनिकेचा उल्लेख केला। हे घर सध्या वापरात नाही। गिरगाव चौपाटीजवळ NS पाटकर मार्गावर वीरभवन या 22व्या मजली इमारतीत 9व्या मजल्यावर सदनिका असल्याचं मुंडेंनी आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये जाहीर केलंय। डिसेंबर 2023 मध्ये मुंडे आणि त्यांच्या पत्नी राजश्रींच्या संयुक्त नावे 16,50,00,000 रुपयांना हे घर त्यांनी खरेदी केलं होतं। प्रतिज्ञापत्रामध्ये धनंजय मुंडेंनी स्वतः 10 कोटींचा खर्च केल्याचा उल्लेख आहे। या घरात सध्या कोणीही राहत नसून खरेदी केल्यापासून ते बंद आहे अशी माहिती आता समोर येते। धनंजय मुंडेंचा राजीनामा 4 मार्चला झाला आणि आता 4 ऑगस्टला तब्बल 5 महिने उलटून म्हणजे त्याच्यावर 46 लाखाचा दंड हा त्यांना खरं तर आकारण्यात आला पाहिजे। तसं असून सुद्धा हे आज तगायत शासकीय बंगला खाली करत नाहीयेत आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती जी आहे की त्याच परिसरात म्हणजे 2.5 किलोमीटर मलबार हिल मध्येच त्यांचा स्वतःचा 2151 स्क्वेअर फीटचा फ्लॅट असताना ते जर खाली करत नसतील तर सरकारने त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे। योग्य नाही आहे, पण धनंजय मुंडेंनी जनप्रतिनिधी असताना लोकांची लाज सोडली आहे। त्याच्यासाठी त्यांना लाज वाटत नाही आणि स्वतःचं घर असताना आणि खोटी गोष्टी करताय लोकांच्या समोर की माझ्या प्रकृती चांगली नाहीये, माझी मुलगीच्या शिक्षण आहे, त्याच्यासाठी मी इथे राहत आहे। पण धनंजय मुंडेच्या मालाबार हिलमध्ये फ्लॅट आहे, सगळ्यांना माहिती आहे। हे त्यांचं जे शपथपत्र आहे त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे त्याचं स्पष्टीकरण। आणि पवईमध्ये पण एक फ्लॅट आहे आणि जे माझा फ्लॅट आहे तो पण त्यांचाही आहे। मग एका बाजूला तुम्ही सामान्य लोकांना पेनल्टी लावता रस्त्यावर चालण्यासाठी, नाहीतर समजा गाडी चुकीच्या पार्किंगमध्ये लावली असेल, ओव्हर स्पीडिंग केलं असेल आणि त्यांचं तुम्ही चलान कॅन्सल करत नाही। पण या बाजूला तुम्ही नेत्याला लावलेली पेनल्टी कॅन्सल करता, नाहीतर समजा तुम्ही बावनकुळे साहेबांनी एका मोठ्या कंपनीला जी काही प्रशासनाच्या माध्यमातून एक पेनल्टी लावली होती खनिज दगड काढला म्हणून, आणि ती तुम्ही 90 कोटीची पेनल्टी 17 लाखावर आणता, म्हणजे 89 कोटी रुपयाचं डिस्काउंट तुम्ही देता, माफ करता। म्हणजे गरिबाला वेगळा नाही आणि श्रीमंत नेत्यांना वेगळा आहे, हे या सरकारचं धोरण आहे असं आम्हा सगळ्यांचं मत आहे। काही कालावधी मंत्रिपद गेल्यानंतर तो सरकारी बंगला ठेवला तरी चालतो, परंतु त्याचे काही ड्यूज असतात ते भरावे लागतात। कदाचित त्या प्रक्रियेतला तो भाग असेल, परंतु मंत्री नसल्यामुळं किंवा अनेक दिवस झाल्यामुळं शेवटी कधी ना कधी तो सोडावा लागणार आहे। त्यामुळे ती सामान्य प्रशासनाची गोष्ट असते, त्या बाबतीत ते विभाग लक्ष घालेल आणि त्यांच्याकडनं जी काही कार्यवाही आहे ती करेल। अजिबात बंगल्याच्या संदर्भामध्ये काही चर्चा केलेली नाही। काय जसं मी तुम्हाला भेटतो किंवा तुम्ही मला भेटता तशी मी त्यांना भेटतो। आपल्याला जो बंगला दिलेला आहे त्या बंगल्यामध्ये अजूनही धनंजय मुंडे यांचा ठीक आहे ना, ते बघतील ते। आता आम्ही आमच्या पार्टीमध्ये आणि जे काय आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पाहतील ते, त्याच्यासाठी एवढं काय। धनंजय मुंडे यांनी असं सांगितलं की बंगला न सोडण्याचं कारण की मुंबईमध्ये माझं घर नाही, त्यामुळे मात्र मुंबईमध्ये त्यांच्या गिरगाव चौपाटी या ठिकाणी त्यांचं स्वतःचं एक आलिशान घर पाहायला मिळतं। मग मी काय करू? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।